आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या विशिष्ट व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यामधील बऱ्याचशा तालुक्यामधील हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन महत्त्वाच्या हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोज इत्या पोहोचत राहील। आता रडारवरती तुम्ही बघू शकत असाल की महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागामध्ये बाष्पयुक्त वाऱ्याची जी स्थिती आहे आपल्याला वाढलेली दिसत आहे। रडारवरती तुम्ही बघू शकत असाल की बाष्पयुक्त वाऱ्याची जो वेग आहे तो महाराष्ट्राच्या किनारपट्टी लगतच्या भागामध्ये व विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये आपल्याला वाढलेला दिसून आलेला आहे। तत्पूर्वी ती कोणती जिल्हे आहे, ती कोणते तालुके आहे, ज्या तालुक्या आणि जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस मध्यरात्री 10 ते 11 जून रोजी पडणार आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी रडारवरती तुम्ही बघू शकत असाल मुंबई आहे, मुंबई उपनगर बोईसर या भागामध्ये वसई विरार दापोली जो पश्चिम किनारपट्टी लगतचा जो पट्टा आहे मित्रांनो, या भागामध्ये आपल्याला मध्यरात्री म्हणजेच की 10 ते 11 वाजताच्या दरम्यान आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। मुंबई आहे, अलिबाग आहे, लोणावळा आहे, माथेरान आहे, मुरुंद आहे, महाड आहे, दापोली आहे, चिपळूण आहे, रत्नागिरी या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस मध्यरात्री बघायला मिळणार आहे असा हवामान खात्याचा संकेत आहे मित्रांनो। त्यानंतर इकडं राजापूर आहे, सावंतवाडी आहे, कंकावली आहे, या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस मध्यरात्री बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण उत्तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये वळलो तर इकडं नाशिक आहे, नंदुरबार आहे, धुळे आहे, शिरपूर आहे, अव्वा, पेठ, नाशिक, घोटी, अकोले, जव्हार या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज मध्यरात्री दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं धुळे, मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, चोपडा, जळगाव जो खानदेशमधला जो भाग आहे मित्रांनो, बऱ्हाणपूर, रावेर, मुक्ताईनगर, चोपडा, अंबळनेर, जामनेर या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण या भागामध्ये आलो मित्रांनो, जो पुण्याच्या आसपासचा जो भाग आहे मित्रांनो, पुणे आहे, जुन्नर आहे, पुणे, जुन्नर, चाकण, शिरूर, पारनेर, पुणे, सासवड, केडगाव, दौंड, बारामती, इंदापूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं सातारा आहे, वडूज आहे, पठाण आहे, कराड, विटा, ईश्वरपूर, तासगाव, मासवड, सांगोले, पंढरपूर, करमाळा, मोहोळ, सोलापूर या भागामध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज मध्यरात्री दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं तुळजापूर आहे, वैराग, धाराशिव, अक्कलकोट, नलदुर्ग, उमरा, निलंगा, लातूर, औसा, अंबेजोगाई, अहमदपूर, परली या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यरात्री दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कैज आहे, कळंब आहे, लोणीघाट, बीड आहे, शिरूर, कसार आहे, पैठण आहे, अंबड आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, फुलंब्री, देऊळगाव राजा या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यरात्री दरम्यान मुसळधार पावसाचा संकेत हवामान खात्याने दर्शवलेला आहे। त्यानंतर इकडं भोकरदान, जाफराबाद, देऊळगाव राजा, सिल्लोड, कन्नड, चाळीसगाव या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण आलो तर लोणार आहे, मेकर आहे, जानेफळ, चिखली, बुलढाणा, रिसोड आहे, शेनगाव आहे, जिंतूर आहे, परभणी आहे, पाथरी आहे, पूर्णा आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पावसाचा अंदाज मध्यरात्री दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा संकेत हवामान खात्याने दर्शवलेला आहे। त्यानंतर इकडं गंगाखेड आहे, नांदेड आहे, कंधार आहे, अहमदपूर आहे, भोकर आहे, अर्धापूर आहे, या हिमायतनगर, उमरखेड, भैसा या धर्माबाद या भागामध्ये सुद्धा आपल्याला नायगाव आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे हिंगोली, पुसद, दिग्रस, दारवा, नेर, मंगरुळपीर, वाशिम, रिसोड, कारंजा, लाड या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पावसाचा संकेत बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं पातूर आहे, कारंजा, लाड आहे, अकोला आहे, मूर्तिजापूर, दर्यापूर, अचलपूर, परतवाडा आहे, आकोट, तेलारा, चिखलदरा या भागामध्ये सुद्धा आपल्याला दुपारनंतर
मध्यरात्री दरम्यान आपल्याला मुसळधार पावसाचा संकेत बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं अमरावती आहे, चांदूर आहे, मोजरी, मोर्शी, आष्टी, आर्वी या भागामध्ये पावसाचा जो अंदाज आहे मित्रांनो तो थोडासा आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पाऊस पण वादळी वाऱ्याचा आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं वर्धा आहे, नागपूर आहे, भंडारा आहे, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, वाराशिवनी या भागामध्ये जो पूर्व विदर्भातला जो भाग आहे मित्रांनो या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्याने दर्शवलेला आहे. तर ही होती मित्रांनो मध्यरात्री दरम्यान 10 जून 2026 रोजीचा हवामानाचा अंदाज. तर तुम्हाला व्हिडिओ